ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो. श्रावण महिन्यात शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत पुण्यकारक आणि मानसिक आणि आध्यात्मिक शांती देणारे मानले जाते. श्रीधर स्वामींनी रचलेल्या या ग्रंथामध्ये भगवान शिवाच्या अद्भुत लीला, महिमा आणि त्यांच्या कृपाप्रसादाचे सविस्तर वर्णन केले आहे. श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, ओम नमः शिवाय जप तसेच शिवमहिमा सांगणाऱ्या ग्रंथाचे वाचन करण्याची परंपरा आहे. अनेक जण श्रावणात शिवलीलामृताचे वाचन किंवा पारायण करण्याला विशेष महत्त्व देतात. काय आहे याचे महत्त्व आणि ते श्रावणात का केले जाते? पारायण कसे केले जाते? पारायणाचे नियम, पारायणाचे उद्यापन, पूजाविधी सर्व माहिती जाणून घेऊया. श्रावणात शिवलीलामृत पारायण करणे विशेष का मानतात? श्रावण आणि शिवलीलामृत हा भक्तिसाधनेचा सुंदर संगम मानला जातो. श्रावणातील शिवपूजा आणि शिवलीलामृताचे वाचन यामुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते, मन शांत राहण्यास मदत होते आणि भगवान शिवावरील श्रद्धा अधिक दृढ होते अशी धार्मिक मान्यता आहे. भगवान शिवाची कृपा, मनशांती आणि सकारात्मकतेसाठी अनेक भाविक श्रावणात वाचतात. शिवलीलामृत हा मराठी भक्तिग्रंथ असून त्यात भगवान शिवाचा महिमा, लीला आणि भक्तीचे वर्णन आढळते. ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन केल्याने मनात भक्तिभाव वाढतो आणि शिवचिंतनाला चालना मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवलीलामृत पारायण कसे करावे? प्रथम संकल्प करा. पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. देवघरात भगवान शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर बसून मनोभावे पारायणाचा संकल्प करावा. 2. शिवपूजा करा. शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण करावे. शक्य असल्यास बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर दिवा आणि धूप लावून पूजा करावी. 3. शिवलीलामृत ग्रंथाची पूजा. ग्रंथ स्वच्छ वस्त्रावर ठेवावा. त्यावर फुलं अर्पण करून नमस्कार करावा. ग्रंथाला देवस्वरूप मानून आदराने वाचन सुरू करावे. किती दिवसात पारायण करावे? शिवलीलामृत पारायणासाठी एकच अनिवार्य दिवस संख्या नाही. आपल्या वेळेनुसार दररोज ठराविक अध्याय वाचून पारायण पूर्ण करता येते. काही भाविक संपूर्ण ग्रंथाचे वाचन एका दिवसात करतात, तर काही जण अनेक दिवसात नियमित वाचन करतात. वाचनाची पद्धत. वाचन करताना शक्यतो शांत, स्वच्छ आणि सात्विक वातावरण ठेवावे. घाई न करता प्रत्येक अध्याय भक्तिभावाने वाचावा. अर्थ समजून घेऊन वाचन करणे अधिक महत्त्वाचे आहे. ओम नमः शिवायचा जप. पारायणापूर्वी किंवा वाचनानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करता येतो. त्यानंतर भगवान शिवाची आरती करावी. पारायण करताना विशेष काळजी कशी घ्यावी? धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात पारायण करताना सात्विक आहार, शुद्ध आचार विचार आणि संयम पाळण्यावर भर दिला जातो. शक्य असल्यास दररोज एकाच वेळेत वाचन करण्याची सवय ठेवावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसाची संख्या किंवा कठोर नियमांपेक्षा श्रद्धा, सातत्य आणि भक्तिभाव महत्त्वाचा मानला जातो. आपल्या कुटुंबाची परंपरा किंवा गुरुजींची पद्धत असल्यास तिलाच प्राधान्य द्यावे. पारायणाचे काही नियम पाळावेत. पारायण सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करावे. स्वच्छ, शांत आणि पवित्र ठिकाणी आसन घालून बसावे. प्रत्येक अध्याय वाचनापूर्वी आणि नंतर ओम नमः शिवाय मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा, तुम्हाला जमल तसा. पारायण दरम्यान शारीरिक मानसिक शुद्धता राखावी. लसूण, कांदा, मांसाहार आणि तामसी पदार्थ टाळावेत. ब्रह्मचर्य पाळावे आणि नकारात्मक विचार, वादविवाद किंवा अपशब्द टाळावेत. पारायण सलग करावे. जर मध्ये खंड पडला तर पुन्हा संकल्प घेऊन सुरू करावे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पारायण टाळावे आणि नंतर पुन्हा सुरू करावे. पूजा प्रक्रिया जाणून घ्या. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजास्थळ स्वच्छ करून आसन घालावे. शिवलिंगाला पंचामृताने म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर याने स्नान घालावे.
पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. बेलपत्र, फुले आणि अक्षदा अर्पण करावी. नंतर चंदनाचा टिळा लावावा आणि धूप दिवा दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्र 11 किंवा 108 वेळा जपावा. इच्छेनुसार महामृत्युंजय मंत्र किंवा शिवतांडव स्तोत्र पाठ करावा. शिवलीलामृताचा अध्याय श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचावा किंवा ऐकावा. जर समूहात पारायण करत असाल तर सर्वांनी एकत्र वाचावे. पूजेची शिव आरती करावी. सात्विक मिठाई अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटावी. प्रत्येक सोमवारी किंवा शेवटच्या दिवशी विशेष पूजा आणि हवन करणे शुभ मानले जाते. उद्यापन कधी करावे? पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे. उद्यापन शक्यतो सोमवारी किंवा शुभमुहूर्तावर करावे. मंदिरात किंवा घरी शिवलिंगाची विशेष पूजा करावी. पंचामृत, अभिषेक, बेलपत्र आणि फुलांनी सजावट करावी. ओम नमः शिवाय मंत्राने 108 किंवा 1000 हवोती द्याव्यात. हवनासाठी समिधा, तूप आणि हवन सामग्री वापरावी. ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करावी. सात्विक भोजन बनवून सर्वांना वाटावे. उद्यापनाच्या शेवटी शिवाची आरती करावी आणि प्रसाद वाटावा. उद्यापनानंतर उपवास सोडावा आणि सात्विक भोजन घ्यावे. अशा रीतीने पारायणाची समाप्ती करावी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.